आणत आहेत मंडईचे वडील ब्रदर शशिकांत, आणि तेही पुढे येत असताना टाळ्या वाजवून त्यांचं अभिवादन करूयात. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि पहिलं वचन, त्या वचनाचं शीर्षक आहे स्वर्गात जयोत्सव व कोकऱ्याचे लग्न. वचन सांगतं, ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या समुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली, ती म्हणाली, हालेलुया, तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत. It says in Revelation 19:1, after these things I heard a loud voice of a great multitude in heaven saying, Hallelujah, salvation and glory and honor and power belong to the Lord our God. Praise the Lord. वचन सांगतं, एक मोठी वाणी मी ऐकली. The word says, I heard a loud voice. एक मोठी वाणी मी ऐकली. I heard a loud voice. तो कुठला आवाज आहे? What was that voice? हालेलुया. It was hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. 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 स्वर्गातील जनसमुदायाच्या मध्ये आम्ही काही दिवसांनी घटक वाचणार आहोत. We are going to be one of the multitudes in the heaven. त्या स्वर्ग राज्याचे आम्ही भावी नागरिक आहोत. We are the future citizens of that kingdom. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे, And the word of God is saying, एक मोठी वाणी मी ऐकली. I heard a loud voice. ती म्हणत आहे हालेलुया. And that is saying hallelujah. एक मोठी वाणी मी ऐकली. I heard a loud voice. ती म्हणत आहे हालेलुया. And that is saying hallelujah. हालेलुया शब्द आमच्या परिचित आहे. We know the word hallelujah. आमच्या रसरसात तो भिनलेला शब्द आहे. We are very well aware of that word. त्या शब्दाच्या द्वारे आम्ही आमच्या प्रभूचं गौरव करतो. That we glorify God with that word. आमचा प्रभू चांगला आहे. Our God is good. त्याची दया सनातन And आहे. His mercy endures forever. परमेश्वर चांगला आहे. God is good. त्याची दया सनातन आहे. And His mercy endures forever. आमचं तारण होण्यापूर्वी Before we were saved, मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी आमची अवस्था झाली होती. we were sheep without a shepherd. देवाच्या समक्षतेपासून आम्ही दूर गेलो होतो. We were gone away from the presence of God. आदाम आणि हव्वेने केलेल्या आज्ञाभंगाच्या पापाच्या द्वारे Because of the disobedience done by Adam and Eve, एदेन बागेतून आम्हाला बाहेर जावं लागलं होतं. we had to go away out of the Eden garden. बहिष्कृत झालो होतो. We were gone astray. सुंदर नामे दरवाजाजवळील At the beautiful gate, पांगळ्या भिकाऱ्याप्रमाणे मंदिराच्या बाहेर होतो. like a lame beggar, we were outside the पण temple. सुवेळी But at the right time, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी माझ्यासाठी पाठवला. God sent His begotten Son for you and त्या me. नाशेच्या खाचीतून दलदलीच्या चिखलातून From that pit and the mighty clay, त्याने आम्हाला बाहेर काढलं. He drew us out. ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर स्थिर He ठेवलं. established us on the rock. त्याचबरोबर Along with that, अंगण, the porch, पवित्र स्थान the holy place, आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय and without any restrictions, परम पवित्र स्थानात जाण्याचा मार्ग मोकळा केला. He straightened our path to go into the most holy place. एवढंच नव्हे, And not only that, आता तर प्रभू बरोबर आमचं वाग्दान झालेलं आहे. and we have been betrothed to our God. आणि लवकरच त्या नव्या यरूशलेमेचे आम्ही रहिवासी होणार आहोत. And we are going to be citizens of the New Jerusalem. म्हणून या दिवसांमध्ये So in these days, आमच्या मनावर, on our hearts, आमच्या अंतःकरणामध्ये वारंवार आम्हाला ठासून सांगितलं जात आहे. we have been told every week. आमच्या मनावर ठसवलं जात आहे. It has been engraved on our hearts. बिंबवलं जात It आहे. has been imbibed आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत. that we are the bride of Christ. आम्ही ख्रिस्ताची वधू We are आहोत. the bride of Christ. आणि शास्त्रलेखानुसार And as per the scripture, त्याच्या तयार असलेल्या वधूला घेऊन जाण्यासाठी तो वर येत आहे. and that groom is coming to take his ready bride. जो येणार तो येईल, विलंब करणार नाही. The one is to come, he'll not tarry. म्हणून त्यासाठी आम्हाला तयारी करायची आहे. And that is why we need to be prepared. किती जण तयार आहेत? Who all are ready त्या स्वर्ग राज्याचे रहिवासी होण्यासाठी आम्ही तयार आहोत. to be the citizens of the kingdom, heavenly kingdom. आमची तयारी चालू झालेली आहे. Our preparation has begun. वचन वाचूयात. Let's read पहिले थेसलनी 1 Thessalonians दुसरा अध्याय 12वे वचन. पहिले थेसलनी दुसरा अध्याय 12वे वचन.
तुमच्या बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याचबरोबर पुरले गेला. पहिले थिस्सलुनिकी 2:12 जो देव Praise the Lord. It says in 1 Thessalonians 2:12 that you would walk worthy of God who calls you into his own kingdom and glory. आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत We are the bride of Christ. आणि या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे And here the word of God says, जो देव आपल्या राज्यात the God who in his kingdom व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे is calling you in his glory, त्याला योग्य असे तुम्ही वागावे. you walk worthy of it. प्रत्येक नवीन जन्मलेल्या Every newborn, विश्वासणाऱ्या देवाच्या वचनाप्रमाणे as per the word of God, आम्ही कसं स्वतःला सजवावं how should we adorn हे ourselves? माहीत असलं पाहिजे. And we should know that. म्हणून परमेश्वरा वित्यर्थ पवित्र होऊन So being holy and worthy of God, शास्त्रलेखाप्रमाणे as per the scripture, आभूषण अलंकार परिधान करून we should be adorned. आम्हाला स्वतःला भूषित करायचं We आहे. have to adorn ourselves. त्यासाठी आपण स्वतःची तयारी करूयात. And let us prepare ourselves for that. अजून एक वचन वाचूयात. Let's read one एस्तेरचं more. पुस्तक याचा दुसरा अध्याय 12वे वचन. एस्तेर 2:12. एस्तेर 2:12. त्यांच्या शुद्धीकरणाची रीत म्हटली म्हणजे त्यास गंधरसाचे तेल 6 महिने व सुगंधी द्रव्ये 6 महिने लावित असत, शिवाय इतर शुद्धतेच्या वस्तू त्यास लावित असत. It says, for thus were the days of the preparation apportioned, 6 months with oil of myrrh, 6 months with perfumes and preparations for beautifying women. हे शुद्धीकरणाचे तयारीचे दिवस आहेत. These are the days for the days of preparation of या purification. ठिकाणी आम्ही वाचलं We read here आणि आमच्या लक्षात असं आलं and we understood जगिक राजासाठी 12 महिन्यांचा शुद्धतेचा काळ आहे there is a time period of 12 months for beautifying for the king of the world. आणि आमचा वर्त राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू And आहे. our groom is the king of kings and the lord of आणि lords. ख्रिस्ताची वधू या नात्याने And as the bride of Christ, आम्ही स्वतःला कसं पद्धतीने सजवायला पाहिजे, how should we beautify ourselves? कशा पद्धतीने आमचं शुद्धीकरण आम्ही करणं गरजेचं आहे How should we purify हे ourselves? आम्ही समजावून घेणं गरजेचं We आहे. should understand आणि that. आज ते थोडक्यात आम्ही पाहण्याचा प्रयत्न करूयात. And we'll try to learn that today. आजच्या म्हणण्यासाठीचं वचन आहे Today, the word for meditation is स्तोत्र संहिता Psalms 45:11. 45. स्तोत्र 45:11. राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी आहे, तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग. It says in Psalms 45:11, so the king will greatly desire your beauty because he is your Lord, worship him. वाचलेलं प्रभू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं करो. Let this word be blessed for every one of us. हेच या आठवड्याचं अभिवचन आहे. This is the verse of the week. आजच्या संदेशाचा विषय किंवा शीर्षक आहे The topic of today's message is ख्रिस्ताच्या वधूची तयारी. the preparation of the Christ's bride. ख्रिस्ताच्या वधूची तयारी. Preparation of Christ's bride. आमच्या आजूबाजूला आम्ही जर बघितलं If we look around, तर असं लक्षात येतं we understand जेव्हा कुठल्या समारंभाला जायचं असेल if there is a function, त्याच वेळेस घरातली स्त्री चांगलं नटते, everybody gets ready nicely at our homes. स्वतःला अलंकाराने सुशोभित करून घेते, We wear different jewelries and adorn ती ourselves. भूषित करते. We beautify ourselves. तुम्ही त्याला मान्य आहात की नाही मला माहीत नाही. I don't know if you agree or not, प्रेज द लॉर्ड. पण असं कधी झालंय का हो? but has this ever happened? आपल्या घरातील जोडीदार किंवा सहचारी एकमेकांसाठी म्हणालेत आज मी तुमच्यासाठी तयार होत आहे, That the companion of each other has said, I'll dress myself for you. आज मी जी काय तयार झालेली आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी किंवा तुझ्यासाठी झालेली आहे. Whatever I have dressed up, I'm become ready, I've become it for you. एरवी मात्र तसं कधीच होत नाही. It does not happen usually. जर तसं असेल, If that is the case, या मताला तुम्ही जर मान्य असाल if you agree to this, तर जगासाठी इतरांसाठी सजणं सोडून then leave adorning yourself for the people. वाचलेल्या वचनाकडे आपण बारकाईने लक्ष देऊया. Let us pay attention to the word that we've read. वचन सांगत आहे The word says, राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी आहे, a king will greatly desire your तो beauty. तुझा पती आहे, He is your groom, म्हणून त्याच्या चरणी लाग. so worship him. म्हणून त्याच्या चरणी लाग. So worship him. आज देव आम्हाला सांगत आहे Today God is saying us, आजपासून या क्षणापासून from this moment onwards, आमचं सजणं आमचं नटणं किंवा जो शृंगार करणार आहे तो आमच्या राजांच्या राजासाठी प्रभूंच्या प्रभूसाठी करणार आहोत. that whatever we'll adorn ourselves, we'll do it for our God. देवाला आम्हाला शुद्ध कुमारी असं त्याला सादर करायचं आहे. We want to present ourselves as a purified bride to him. त्यासाठी
For that, काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात. let us learn some tiny things. जर आम्ही ख्रिस्ताचे वधू या नात्याने जर स्वतःची तयारी करत आहोत, If we are preparing ourselves as a bride of Christ, तर त्यासाठी पहिली गोष्ट आहे, the first thing to do is, त्या काही गोष्टी आहेत त्या आमच्या जीवनातून काढून टाकणं गरजेचं आहे, it is important that we should remove certain things from our lives. किंवा त्या गोष्टी आम्ही आत्मसात करणं गरजेचं And we आहे. should imbibe those things. त्यासाठी For that, पहिली गोष्ट आहे, the first thing is आमच्या जीवनातला सर्व प्रकारचा आळस, all the laziness from our lives, सर्व प्रकारचं अशक्तपण, all the weakness from our lives, सर्व प्रकारचा निरुत्साह, all the discouragement, सर्व प्रकारची मरगळ आम्ही टाकून देणं गरजेचं all आहे. the weariness, we need to put it away. यशायाचं पुस्तक 52 अध्याय 2 वचनामध्ये पंडिता रमाबाईंच्या भाषांतरात असं सांगितलंय, धुळीतून अंग झटकून उठून आम्हाला बसायला सांगितलेलं आहे. It is said to leave the dust from ourselves and arise. धुळीतून अंग झटकून उठून बैस असं सांगितलेलं It आहे. says, shake yourself from the dust and arise. ख्रिस्ताच्या वधूची आम्ही तयारी करत असताना As we are preparing for the bride, as the bride of देव आम्हाला Christ, उत्तेजन देत आहे. God is encouraging us. देव आम्हाला सांगत आहे, He's telling us सर्व प्रकारचा आळस आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकणं we गरजेचं आहे. should remove all laziness from our lives. वचन वाचूया, नीतिसूत्राचं पुस्तक 6 अध्याय 6-9-11. नीतिसूत्रे 6-9-11. अरे आशा, तू किती वेळ निसशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी डुबकी खातो, आणखी हात उराशी धरून जरा निसतो असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडाखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील. It says in Proverbs 6:9-11, how long will you slumber, O sluggard? When will you rise from your sleep? A little sleep, a little slumber, a little folding of the hands to sleep. So shall poverty come on you like a prowler, and your need like an armed man. किती जणांना दारिद्र्य हवे आहे? Who all wants poverty? कोणालाच दारिद्र्य नको आहे. Nobody wants poverty. आम्हाला सर्व प्रकारची बरकत असावी अशी आमची इच्छा आहे. It is our wish that we be wealthy. देवाचं वचन सांगतं आमच्या जीवनातला आळस आम्ही टाकून देणं गरजेचं आहे. The word of God says we should put away our laziness. म्हणून शास्त्रलेखामध्ये वारंवार आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, It is told us again from the scriptures. जागृत राहा, सिद्ध असा, Be vigilant, be ready, सावध असा, be warned. इतरांसारखे आम्ही झोप घेऊ नये असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. It has been told we should not sleep like the rest. आळस हा एक दुर्गुण आहे. And laziness is not a good quality. आळस हा माणसाचा शत्रू आहे And laziness is an enemy of a man. असं आमच्या लहानपणापासून प्राथमिक शाळेपासून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. From primary school it has been told to us. किंबहुना त्या आमच्या शाळेमध्ये तो सुविचार भिंतीवरती लिहिण्यात आलेला होता. And it used to be a thought in our schools. आज आम्हाला आमच्या जीवनातला आळस काढून टाकायचं We आहे. need to remove laziness from our lives. आणि आम्हाला प्रभूच्या कामात तत्पर राहून And we have to be zealous for the work of God. सर्व प्रकारचा आळस झटकून टाकायचा We have to आहे. shake off the laziness. ख्रिस्ताची वधू या नात्याने आम्हाला सांगत आहे, आमच्या जीवनातला आळस आम्ही काढून टाकणं गरजेचं As a आहे. bride of Christ, God is telling us to remove laziness from our lives. दुसरी गोष्ट काय? Second thing, जखऱ्याचं पुस्तक Zechariah 3 अध्याय 1-3 आणि 4 वचन. जखऱ्या 3 अध्याय 1, 3 आणि 4. तेव्हा मुख्य याजक यहोशुआ हा परमेश्वराच्या दूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे असे त्याने मला दाखवले. यहोशुआ मलिन वस्त्रे परिधान करून त्या दिव्य दूतापुढे उभा होता. त्याच्यासमोर जो उभा होते त्यास तो उत्तरादाखल म्हणाला, त्यांच्यावरची मलिन वस्त्रे काढा. तो त्याला म्हणाला, पहा. Zechariah 3:1, 3 and 4. Now Joshua was clothed with filthy garments and was standing before the angel. Then he answered and spoke to those who stood before him, saying, Take away the filthy garments from him. And to him he said, See, I have removed your iniquity from you, and I will clothe you with rich robes. ख्रिस्ताच्या उदयाने आम्ही आमची तयारी करत असताना While we are preparing as the bride of देव Christ, आम्हाला सांगत आहे, God is saying to जे us, काही जुनी वस्त्र आहेत all the old ती आम्ही garments, काढून टाकणं गरजेचं we आहे. should remove those away. या ठिकाणी मुख्य याजक यहोशुआ The chief priest Joshua परमेश्वराच्या दिव्य दूतासमोर उभा आहे. is standing before the angel of God, त्यांनी मलिन वस्त्र परिधान केलेले आहे and he has filthy garments on. आणि देव त्याला सांगत आहे त्याच्यावरची सर्व मलिन वस्त्रे काढून टाकण्यास सांगत आहे. God is telling, take away all the filthy garments from him. आमच्या जवळची सर्व मलिन वस्त्र आम्ही काढून टाकणं We गरजेचं आहे. should remove all the filthy garments अजून एक from वचन us. वाचू यात यशायाचं पुस्तक 64 अध्याय 6 वचन. यशाया 64:6.
आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहो. आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. It says in Isaiah 64:6, but we are all like an unclean thing, and all our righteousness are like filthy rags. आज देव आम्हाला सांगत आहे, Today God is saying to us, जी आमची धर्मकृत्य आहे ती घाणेरड्या वस्त्रासारखी झालेली आहेत, and our righteousness have become like filthy ती आम्हाला rags. काढून टाकायची We आहे. need to remove it. जसं त्या आंधळ्या बर्तिमाईला येशूने आपल्याकडे बोलावलं Just like Jesus called that blind Bartimaeus, आणि त्याच्याजवळ असलेलं जुनं वस्त्र त्याने टाकून तो लगेच येशूकडे तत्काळ गेलेला आहे. and he took off his old clothes and he went to Jesus. येशू त्याला बोलावत आहे आणि त्याने त्याचं जुनं वस्त्र काढून टाकून दिलेलं आहे. And Jesus is calling him and he left his old clothes. आज येशू तुम्हाला आणि मला बोलावत आहे. Jesus is calling you जी and me. आमच्या जवळची धर्मकृत्य जी घाणेरड्या वस्त्रासारखी झालेली आहेत ती आम्ही काढून टाकणं गरजेचं We आहे. should remove our righteousness that has become like filthy rags. आता त्या वस्त्राची आम्हाला गरज नाहीये. Now we do not need those. ख्रिस्ताच्या वधूची तयारी करत असताना Like for preparation as the bride आज of देव आम्हाला Christ, सांगत आहे ही वस्त्र आम्ही आमच्या जीवनातून टाकून देणं गरजेचं आहे. God is saying to us to remove these garments from our lives. अजून कुठली ती वस्त्र आहेत की त्या वस्त्रांच्या द्वारे आम्हाला देवाचं गौरव करता येत नाही. What are those garments with which we cannot worship the God? जर आमच्या जवळ खिन्न आत्मा असेल तर तो खिन्न आत्मा आम्ही काढून टाकणं गरजेचं If we आहे. have a grieved spirit, we need to remove that away. कारण की त्याच्या सहवासाने Because of its presence, दुःख आणि उसासाने पळ काढलेला आहे. sorrow and sighing has fled away. अजून कुठली ती वस्त्र आहेत की ती आम्ही टाकून देणं गरजेचं आहे. What all are the garments that we should put away? आम्हा सर्वांना परिचित असं वचन आहे गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 19 ते 21 वचनामध्ये यादी दिलेली आहे. ती सर्व यादी आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकणं गरजेचं आहे. We know in Galatians chapter 5 there is a list of all the things we need to put away. त्याचप्रमाणे कलसे 3:8 मध्ये देवाचं वचन सांगतं, Also in Colossians 3:8 word of God says, क्रोध, anger, संताप, wrath, दुष्टपण, all the malice, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे, blasphemy. ही सर्व आम्ही आमच्यापासून काढून टाकणं गरजेचं आहे. We need to remove it from our lives. जुना स्वभाव, जुना मनुष्य, The old man, the old behavior. त्याच्या कृत्यांसह आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकणं गरजेचं We आहे. should remove that away from our lives. ख्रिस्ताच्या वधूची तयारी करत असताना While preparing as the bride of Christ, हे वस्त्र आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकणं we need गरजेचं to आहे. remove these garments from our life. तिसरं कोणतं वस्त्र आहे किंवा तिसरी कशी कोणती गोष्ट आहे The third thing ज्याची आम्ही उपासना करत आहोत, आराधना करत आहोत, that we are worshipping, तो पावित्र्यामुळे वैभवी आहे. He is holy, त्याच्या मंदिराला पावित्र सदा शोभतं. and holiness always suits to His temple. ज्याच्याविषयी सराफीम आळीपाळीने उच्च स्वराने म्हणतात, And for whom we always say, पवित्र 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 Holy, holy, holy. सेनाधीश परमेश्वर असं ते म्हणतात. Almighty God, they say. 4 प्राणी Four animals. पवित्र पवित्र जो होता व आहे व येतो तो म्हणाव्याचे रात्रंदिवस थांबत नाहीत. They do not stop saying, Holy, holy, the one who is to come. अशा ख्रिस्ताची आम्ही भावी वधू आहोत. And we are the future bride of such a Christ. आणि अशा प्रभूला सामोरे जात असताना And while going towards such a God, पौल म्हणत आहे Paul says, फिलिपिक राजपत्र याचा 1 अध्याय 10व्या वचनामध्ये, तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असं असावं. that you be sincere without offense till the day of Christ. ख्रिस्ताची भावी वधू आम्ही आहोत. We are the future bride of Christ. ज्याप्रमाणे त्या नामान कोड्याला सांगण्यात आलं, Likewise, the Naaman the leper was told, जाऊन यार्देन नदीत 7 वेळा डुबक्या मार. immerse yourself 7 times in the Jordan River. आज आम्हाला देवाच्या सहवासात, देवाच्या सान्निध्यामध्ये त्या डुबक्या मारायच्या आहेत. We need to dip inside the presence of God likewise. आणि शुद्ध आणि निर्मल मन धारण करून, And we have to get a sincere heart, म्हणजे स्नान किंवा आंघोळ करून आमच्या प्रभूला आम्हाला सादर व्हायचं आहे. meaning we have to cleanse ourselves and offer to God. या नामान कोड्याने यार्देन नदीत जाऊन 7 वेळा डुबक्या मारल्या. And the leper Naaman, he dipped himself in the Jordan River 7 times. आणि वचन सांगतं, And word says, लहान लेकराच्या त्वचेसारखी त्याची त्वचा झालेली आहे. his skin became like the one of an सर्व infant. प्रकारचं जे काय जुनं पण होतं त्याच्या जीवनातून ते निघून गेलेलं आहे. All the old things were put away from his life. आंघोळ किंवा स्नान हे बाह्य शुद्धतेचं दर्शक आहे. And bathing is an external symbol of cleansing.
आणि शास्त्रलेखामध्ये शुद्धतेला किंवा स्वच्छतेला फार महत्त्व देण्यात आलेलं And in आहे. scripture, purification is given of great importance. ज्याप्रमाणे एखादं भांड आतून स्वच्छ असेल तर त्यात कुठलाही चांगला पदार्थ ठेवता येतो. And if a vessel is clean from inside, we can place any delicacy in it. पण ते भांड ते किंवा ते पात्र जर खराब असेल तर टाकण्यात आलेला प्रत्येक पदार्थ त्यामध्ये खराब होतो. If the vessel is unclean, then every other thing goes bad. तुम्ही आणि मी ख्रिस्ताची भावी वधू आहोत We are the future bride of Christ, आणि देव आम्हाला शुद्ध करत आहे. and God is purifying या us. तयारीच्या दिवसामध्ये देव आम्हाला या वचन रूपी जलस्नानाने शुद्ध करत आहे. And in its days of preparation, God is sanctifying us, आणि मी त्या वचनरूपी जलस्नानाने शुद्ध होणं गरजेचं आहे. and we need to be cleansed through the word. मार्क 11:17 मध्ये देवाचं वचन सांगतं, माझ्या घराला सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील. It says in Mark 11:17, "My house shall be called a house of prayer for all nations, परंतु तुम्ही ते लुटारांची गुहा केली आहे. but you have made it a den of thieves." प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आमचं घर सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर आहे. Our house is a prayer for all पण nations. काय ती लुटारूंची गुहा झालेली आहे काय? But has it become a den of देव thieves? आम्हाला सांगत आहे ही लुटारूंची गुहा आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकणं गरजेचं God आहे. is saying to remove the den of thieves from our lives. त्या वचनामध्ये आम्ही जर बघितलं क्रय विक्रय करणाऱ्यांना येशूने मंदिरातून बाहेर काढून टाकलेलं आहे. And we see that God has thrown away all the ones who are selling. त्यांना बाहेर घालवून दिलेलं आहे. He threw them away. आज देव आम्हाला सांगत आहे आम्ही शुद्ध होणं गरजेचं आहे. Today, God is saying that we need to be purified. लेवीचं पुस्तक 8 अध्याय 6 वचनात देवाचं वचन सांगतं, अहरोन व त्याचे पुत्र यांचं समर्पण करताना मोशाने अहरोन व त्याचे पुत्र यास आणून जलस्नान किंवा अंघोळ घातलेली आहे. While consecrating them, he purified them, he bathed them. त्याने पाण्याने अंघोळ घातलेली आहे. He bathed them with water. आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत. We are the bride of आणि Christ. वचन सांगतं And the word says, तुम्ही देवाचे मंदिर आहात you are the temple of God. आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो हे तुम्हाला माहित नाही का? And do you not know that the Spirit of God dwells तुम्ही आणि in you? मी ख्रिस्ताची मंडळी आहोत, You and I are the church of God, त्याचं मंदिर आहोत. the temple of God. आणि याला आम्हाला शुद्ध ठेवायचं आहे. And we have to keep it clean. वचन रूपी जलस्नान आम्हाला शुद्ध करायचं आहे. We have to cleanse ourselves to the word. त्यासाठी वचन आम्हाला सांगत आहे So the word is saying, यशिया 11:6 मध्ये आपणास धुवा स्वच्छ करा. 11:6 त्या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे आपणास धुवा स्वच्छ करा. the word says, cleanse yourselves, wash yourselves. म्हणून दूषित मानलेल्या सर्व गोष्टींपासून आम्हाला स्वतःला शुद्ध करून घ्यायचं So we आहे. have to clean ourselves from all the unclean आणि things. ज्यावेळेस अशा पद्धतीने शुद्धतेच्या अंतकरणाने आमच्या प्रभूला आम्ही सादर होतो. And with such a clean heart, when we go before our God, वचन वाचूयात. let's read स्तोत्र संहिता Psalms 24 अध्याय 3 आणि 4 वचन. स्तोत्र संहिता 24 3 आणि 4. परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राखील? ज्याचे हात स्वच्छ आणि मन शुद्ध आखे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही तो. It says in Psalms 24:3 and 4, "Who may ascend into the hill of the Lord, or who may stand in his holy place? He who has clean hands and a pure heart, who has not lifted up his soul to an idol, nor sworn deceitfully." सुरुवातीलाच आम्ही बघितलं स्वर्गात जयोत्सव आणि कोकऱ्याचं लग्न आहे. We see that there is a joyous shout and the wedding of the Lamb. आणि in या heaven. ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल? And here it says, "Who may ascend into the hill त्याच्या of the पवित्र Lord, स्थानात कोण उभा राहील? or who may stand in his holy place? ज्याचे हात स्वच्छ आणि मन शुद्ध आहे. He who has clean hands and a pure heart." माणसाचं मन आणि त्याच्या घराचं अंगण स्वच्छ असलं पाहिजे. And a house and the heart of a man should be clean. मन आणि अंगण जर स्वच्छ असेल If the heart and the house is clean, तर येणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी शांती प्राप्त होते. anybody who comes receives peace. म्हणून आज देवाची इच्छा आहे It is the will of God today आम्ही या वचनरूपी जलस्नानाने शुद्ध व्हावं. that we be clean through the word. देवाच्या वचनाने आम्ही स्नान करावं. We should bathe with the word of God. म्हणून देवाचं वचन सांगतं इब्री 10:22 मध्ये, So the word of God says in Hebrews 10, म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याने दुष्ट विवेक भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. it says, "Let us draw near with a true heart in full assurance of faith, having our hearts sprinkled from an evil conscience and our bodies washed with pure water." निर्मळ पाण्याने
शरीर धुतलेले असे आपण, We should wash our bodies with pure water. आणि देवाचं वचन शुद्ध आहे. And the word of God is pure. 52 कशी सोन्यापेक्षा ते उत्तम आहे. And the 12 carat, it is better than the 12 carat gold. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि असं वचन आज आपल्यापर्यंत येत आहे. And such a word is coming to us. आणि देवाची इच्छा आहे It is the will of God. हे वचनरूपी जलस्नान आम्ही शुद्ध होणं गरजेचं आहे. We purify ourselves with the word. पुढची गोष्ट आहे, Next thing, ख्रिस्ताची वधू या नात्याने तयारी करत असताना 2 करिंथ 7:1 मध्ये देवाचं वचन सांगतं, 2 करिंथ 7:1 मध्ये देवाचं वचन सांगतं, देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या सर्वांपासून आपणाला शुद्ध करावे आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ती करावे. it says in 2 Corinthians 7:1, Therefore, having these promises, beloved, let us cleanse ourselves from all filthiness of the flesh and spirit, perfecting holiness in the fear of God. वेगवेगळ्या प्रकारचे साबण किंवा उटणे बाजारात उपलब्ध आहेत. There's different types of soaps in the market. मला तुम्हाला सांगू देत, Let me tell you, फेस वॉशने फक्त चेहरा चमकतो, a face wash can only clean your मन face. शुद्ध होत नाही. Heart does not. त्याला देवाचंच वचन गरजेचं आहे. And your heart needs the word of God. मग आम्ही कोणता साबण वापरायला पाहिजे, And which soap should we use? किंवा कोणतं उठणं आम्ही वापरणं गरजेचं आहे. Which cleanser should we use? जे उठणं किंवा जे साबण त्या नामांकोड्याने वापरला तो आम्ही वापरणं गरजेचं The आहे. same cleanser that the leper Naaman used, the same. वचन वाचूया, 2 राजे 5 अध्याय 14 वचन. 2 राजे 5 अध्याय 14 वचन. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्दनेत जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. It says in 2 Kings 5:14, So he went down and dipped 7 times in the Jordan, according to the saying of the man of God, and his flesh was restored like the flesh of a little child, and he was clean. लहान मुलाच्या त्वचेसारखी त्याची त्वचा झालेली आहे. His flesh became like that of a little child. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ज्यावेळेस या ठिकाणी चर्चमध्ये याहेल आली, When Yael came into the church, मला त्या वचनाची आठवण झाली. I recalled that word. याहेल आज खूप चांगली दिसत आहे. And Yael is looking very दररोजच ती pretty. चांगली दिसते, पण आज मला जास्तच चांगली दिसली. She looks good every day, but today आणि she's looking देवाची even इच्छा more आहे. good. It is the will of God. आम्ही त्या पद्धतीने आमच्या प्रभूला दिसावं. The same way we should be adored. या नामान कोड्याने काय केलं, What the leper Naaman did, देवाच्या माणसाने त्याला जे सांगितलं तेच केलं. he did all that the man of God told him to do. तो शुद्ध झाला. He cleansed himself. त्याच्या जीवनातलं सगळं कोड निघून गेलं. All the leper left him. आज देवाची इच्छा आहे आम्ही अशा पद्धतीने शुद्ध होणं गरजेचं आहे. It is the will of God that we purify ourselves in such a way. आणि त्यावेळेस आणि अशा वेळेस आम्ही एजोबाने माझा पापमल काढ हा साबण वापरणं गरजेचं आहे. And we should use that cleanser to clean us. हा प्रार्थना रूपी साबण आम्ही वापरणं गरजेचं आहे. We should use the cleanser of prayer. ज्यावेळेस अशा पद्धतीने हा साबण आम्ही वापरतो When we use such a soap आणि आम्ही आमची पापे पदरी घेतो, and we accept our sins, त्यावेळेस येशूचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं. the blood of Jesus cleanses us from all the सर्व sins. म्हणजे सर्व पापांपासून शुद्धी It होते. cleanses us from all the sins. 2020 वर्षापूर्वी 2024 years ago, वधस्तंभावर on the cross, आमच्या सर्व पापाने काढून टाकलेले He आहे. removed all our sins. त्याच्या रक्ताने त्याने तुम्हाला मला शुद्ध केलेलं He आहे. has purified with His blood. आज हा साबण आम्ही वापरणं गरजेचं We आहे. should use this cleanser. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने आम्ही देवाला सादर होतो, And when we present ourselves in such a manner, त्याचा परिणाम म्हणून देवाचं वचन सांगतं. the effect of it, the word of God पहिले says, कोरिंथ पत्र 6 अध्याय 11व्या वचनामध्ये, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरलेले असे होता. And such were some of you, but you were washed, but you were sanctified, but you were justified in the name of the Lord Jesus and by the Spirit of our God. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात In the name of Lord Jesus, व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले and washed in the Spirit by the Spirit पवित्र of केलेले. God, sanctified व नीतिमान ठरविलेले असे होता. and justified. आज देवाची इच्छा आहे हा प्रार्थना रूपी साबण आम्ही वापरणं गरजेचं It is आहे. the will of God that we use this prayer. पुढची गोष्ट, Next thing, ख्रिस्ताची वधू या नात्याने आम्ही आमची तयारी करत असताना while preparing as the bride of Christ, शास्त्रलेख सांगतो, Scripture says, उपदेशकाचं पुस्तक याचा 9 अध्याय 8व्या वचनामध्ये, तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत. it says, let your clothes be pure, white.
तुझी वस्त्रे सदा शुभ्र असो. Let it be bright. आमची वस्त्र सदा शुभ्र असली पाहिजेत. A garment should be bright. आणि म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन सांगतं And so in Revelation it says 3:12 मध्ये 3:12. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसाव्या शुभ्र वस्त्रे विकत घे. And so that your nakedness should not be seen, put on new clothes. शुभ्र वस्त्रे आम्हाला परिधान करायला देवाचं वचन सांगत The आहे. word of God is telling to put on bright clothes. आणि तुझी दृष्टी यावी म्हणून And so that you see डोळ्यास घालण्यात अंजन विकत घ्यायला सांगितलेलं आहे. and get salve to put in your eyes. आणि ज्या वेळेस हे वचनरूपी अंजन आम्ही आमच्या जीवनामध्ये वापरतो And when we use the word as salve in our eyes, आणि मग योबाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे and as in the book of Job, योब 31:1 मध्ये वचन वाचूयात. योब 31:1. मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला बघा आहे. डोळ्यांशी काय करार केलाय. मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ. प्रेज द लॉर्ड. it says in Job 31:1, I have made a covenant with my eyes. Why then should I look upon a young woman? आमेन. Amen. आज आम्ही आमच्या डोळ्याशी करार करणं गरजेचं आहे. We need to make a covenant with आम्ही our आमच्या eyes. ख्रिस्ताची भावी वधू आहोत We are the future bride of Christ, आणि म्हणून आम्हाला फार जपणं गरजेचं आहे. and we need to be very vigilant. ज्यावेळेस इस्रायलने आपल्या पुत्राला योसेफावर झगा दिला, तो झगा कशाचं दर्शक आहे. ते प्रीतीचं दर्शक आहे. When Israel gave a robe to his son, that robe represents love. देवाने आमच्यावरती एवढी प्रीती केली आहे. God has loved us so much त्याचा एकुलता एक पुत्र त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. that he gave his only begotten son for you and me. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला दिसून आलेली आहे. The love of God is, we saw the love of God. आणि म्हणून त्या भावी वराची वधू या नात्याने आम्हाला आमची तयारी करायची आहे. So as the future bride of that groom, we need to prepare ourselves. आणि त्या पद्धतीने आम्हाला सजायचं आहे. And we have to adorn ourselves in that manner. तो शृंगार आम्हाला करायचा आहे. We have to adorn ourselves. म्हणून देवाचं वचन सांगतं So the word of God says, कलसीकरास पत्र 3:12 वचनामध्ये, तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. as the elect of God, holy and beloved, म्हणून करुणायुक्त हृदय, put on tender mercies, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता अंगिलेला सांगितलेला आहे. it has told to put on tender mercies, kindness, humility, meekness, and long हा suffering. झगा आम्ही परिधान करणं गरजेचं आहे. We need to put on that robe. आणि हे सजताना किंवा नटताना आमचं नटणं हे भिडस्तपणा किंवा मर्यादेने असावं असं देवाचं वचन आम्हाला सांगत And the आहे. word of God says, while we are adorning ourselves, it should be within ख्रिस्ताची वधू boundaries. या नात्याने उपासकाचा पेहराव त्याला शोभेल असा असावा. As a bride of Christ, the adornment of the clothes should be in the boundaries. म्हणून देवाचं वचन सांगतं 1 पेत्र 3:3 आणि 4 वचनामध्ये. 1 पेत्र 3:3 आणि 4 वचनामध्ये, तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा पोशाख करणे यांनी बाहेरून आणलेली नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याने, म्हणजे अंतकरणातील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती असावी. It says in 1 Peter 3 and 4, do not let your adornment be merely outward, arranging the hair, wearing gold, or putting on fine apparel. Rather, let it be the hidden person of the heart, with the incorruptible beauty of a gentle and quiet spirit, which is very precious in the sight of God. देवाच्या नावाची निंदा होईल असं कोणतंच कृत्य आमच्याकडनं घडू नये देवाची अपेक्षा आहे. It is the will of God that we don't mock the name of the म्हणून Lord. सर्व गोष्टीत So in all things, देवाच्या सेवकाप्रमाणे आम्ही आमची लायकी पटवणं गरजेचं आहे. we should adorn in boundaries. ख्रिस्ताची वधू या नात्याने आम्ही आमची तशी लायकी पटवणे गरजेचं आहे. As a bride of Christ, we should behave in that manner. म्हणून खाता पिताची किंवा जे काही करतात ते सर्व देवाच्या गौरवासाठी असावं. So whether you eat or drink, do everything for the glory of God. आमचं सौंदर्य हे बाह्य सजावटीतून येण्यास देवाची इच्छा आहे. It is the will of God. Your adornment should not be merely outward. म्हणून हा धार्मिकतेचा झगा देवाने आम्हाला दिलेला आहे. So God has given us the robe of असे अजून righteousness. कोणते झगे आहेत की देवाने आम्हाला दिलेले आहेत. What are all the robes that God has given to us? त्याने आम्हाला हर्षाचा कटिबंध घातलेला आहे. आनंदाचं वस्त्र त्याने आम्हाला दिलेलं आहे. He's given us the robe of joy.
म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावलेला आहे. So the psalmist says, you put away my lament and make me dance with joy. गोंताट काढून हर्षाचा कटिबंध त्याने आम्हाला घातलेला आहे. He has let us put us away the sackcloth and give us joy. हा झगा त्याने आम्हाला दिलेला आहे. He's given us that robe. हा झगा आम्ही परिधान करणं गरजेचं आहे. We should put on that robe. दुसरा झगा आहे Second robe is उत्पत्तीचं पुस्तक 41 अध्याय 42 वचनामध्ये फारोने येसुपाला सणाची वस्त्र दिलेली आहेत. it says that Pharaoh gave Joseph his signet ring and he clothed garments of fine linen. त्या ठिकाणी वचन सांगतं The word of God says, सणाची शुभ्र वस्त्र त्याला दिलेली आहेत. and he gave him pure garments. हे आम्हाला काय दर्शवित आहे? हे अधिकार त्या ठिकाणी दर्शवित आहे. It represents authority. हा अधिकाराचा झगा देवाने आम्हाला दिलेला आहे. God has given us the robe of authority. पुढचा झगा आहे Next robe is तारणाचा धार्मिकतेचा नीतिमत्तेचा झगा. the robe of salvation and righteousness. यशायाचं पुस्तक 61 अध्याय 10व्या वचनामध्ये त्याने मला तारणाची वस्त्र दिली आहेत, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादलेलं आहे. 61:10. It says he has covered me with the robe of righteousness. आदाम आणि हव्वा यांच्याकडनं आज्ञाभंगाचं पाप झाल्याने And Adam and Eve disobeyed God. देवाचं गौरव त्यांच्यातून निघून गेलं. The glory of God left them. ते गौरव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी To receive that glory again, येशू आपल्या जागी वधस्तंभावर गेला Jesus went on the cross for you आणि and ते me. निर्दोष रक्त त्याने तुमच्या माझ्यासाठी सांडलं And he shed his unblemished आणि blood तो for you and me. तारणाचा धार्मिकतेचा झगा आम्हाला दिलेला आहे. And he gave us the cloth of salvation and हा झगा आम्ही righteousness. परिधान करणं गरजेचं We आहे. should put on that robe. दुसरा झगा आहे, चौथा झगा आहे Fourth robe is स्वीकार केल्याचा झगा. robe of acceptance. लूक कृष्णवर्तमान 15 अध्याय 22 वचनामध्ये आम्हाला तो पाहाव्यास मिळतो. बापाने आपल्या दासास सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला. It says in Luke 15:22, but the father said to his servants, bring out the best robe and put it on him. ज्यावेळेस तो उधळा पुत्र पित्याकडे आला, When the prodigal son came back to the father, तो उधळा पुत्र जसा आला तसा पित्याने त्याचा स्वीकार केलेला आहे. and the father accepted him as he came. हा स्वीकार केल्याचा झगा देवाने आम्हाला दिलेला आहे. God has given us the robe of acceptance. आमचं तारण होण्यापूर्वी त्या झग्या विरहित आमचं जीवन होतं. Before being saved, our life was without this robe. पण येशूला आम्ही आमच्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केलं. But we accepted Jesus as our personal Savior आमच्या in our hearts. पापांची आम्ही कबुली दिली. We repented for our sins. तो स्वीकार केल्याचा झगा देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. And God gave you and me the robe of acceptance. अजून आम्हाला उंची पोशाख घालणारा तो आमचा जिवंत देव आहे. And He is a God who gives us the best आणि तो robe. आम्हाला म्हणत आहे जकर्या 3:4 मध्ये, जकर्याचं पुस्तक 3 अध्याय 4 वचनामध्ये तो म्हणत आहे, पहा मी तुझा अधर्म दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालीत आहे. He says, I have removed your iniquity from you and I will clothe you with rich robes. तुझा अधर्म दूर केला आहे, I've removed your iniquity. मी तुला उंची पोशाख घातलेला आहे. I'll clothe you with rich robes. उंची पोशाख त्याने तुम्हाला आणि मला घातलेला He आहे. has clothed us with rich robes. प्रगटीकरणाचं पुस्तक 19 अध्याय 8 वचन सांगतं, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करायला दिलेले आहे. And to her it was granted to be arrayed in fine linen, clean and bright. तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. He has given you and me bright and clean clothes of linen. म्हणून आज देव आम्हाला सांगत आहे, आदाम आणि हव्वे यांचं हवेसारखं होऊन ही सर्व जगे आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मसात करूयात. And let us put on all these robes. जर हा झगा जर आमच्याकडे नसेल, If we have this robe, मगाशी वाचल्याप्रमाणे स्वर्गात जयोत्सव आणि कोकऱ्याचं लग्न आहे. as said before, it is joyous occasion and the wedding of the Lamb in the heaven. आणि हा झगा जर नसेल, And if we do not have the त्या robe, लग्नाला जाऊन काही उपयोग होणार नाही. there is no point in going to the wedding. आज आम्हाला सजायचं आहे, We need to adorn आज आम्हाला ourselves. नटायचं We आहे. have to get ready हा today. झगा आमच्याकडे असणं गरजेचं We should आहे. have the robe. तेजस्वी शुद्ध असं तागाचं तलम वस्त्र आमच्या जवळ असणं गरजेचं आहे. We should have fine linen, bright. आणि त्यावेळेस And that time, आम्हाला त्या स्वर्ग राज्यामध्ये त्या लग्नाचा आम्हाला घटक होता येणार आहे. we can be then member of that wedding in heaven. आणि त्यावेळेस प्रत्येकाला शुभ्र असा झगा देण्यात येणार आहे. And that time, we are going to be given a bright cloth. आज देवाची इच्छा आहे, It is the will of God हा today. झगा मी आत्मसात करणं गरजेचं आहे. We should put on the robe. हा झगा आमच्या जवळ असणं गरजेचं We आहे. should have the robe. पुढची गोष्ट आम्ही पाहणार आहोत. Next thing, ख्रिस्ताची वधू या नात्याने तयारी करत असताना as preparing as a bride of Christ, आमच्या जवळ तेल असणं गरजेचं आहे. we should have oil.
स्तोत्रसंहिता 45 अध्याय 7 वचन. स्तोत्रसंहिता 45:7. तुला न्यायाची आवड व दुष्टाईचा वीट आहे, म्हणून देवाने तुझ्या बरोबरीच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूप तेलाचा अभिषेक तुला केला आहे. It says in Psalms 45:7, You love righteousness and hate wickedness. Therefore God, your God, has anointed you with the oil of gladness more than your companions. या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे, Here the word of God says, देवाने God, your God, तुझ्या बरोबरीच्या लोकांपेक्षा more than your companions, श्रेष्ठ असा हर्षरूप तेलाचा अभिषेक तुला केला आहे. He's anointed you with the oil of gladness. तेल हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे Oil represents Holy Spirit. आणि परमेश्वराने विहित केलेल्या अभिषेकाच्या तेलाने त्याने तुमचा आणि माझा अभ्यंग केलेला आहे. And God has anointed you with that oil. आणि तेल हे कशाचं दर्शक आहे? And what does oil represent? एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला खास सेवेसाठी ज्यावेळेस आम्ही समर्पित करतो त्यावेळेस तेल लावलं त्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला तेल लावलं जात असतं. When we dedicate an object or a person for the ministry of God, we apply that oil then. देवाने ते तेल तुम्हाला आणि मला लावलेलं आहे. God has applied that oil to you and me. हर्षरूप तेलाचा अभिषेक त्याने तुम्हाला आणि मला केलेला He's आहे. anointed you with the oil of gladness. देवाचं वचन सांगत आहे, So the word of God says, उपदेशक 9:8 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो. and the word of God says, may your head lack no oil. तेलामुळे आमचं मुख टवटवीत होतं. And with oil we become fresh. हा टवटवीतपणा, This freshness, हा ताजेपणा, this refreshment, हा तजेलदारपणा and this brightness, आमच्या जवळ असणं गरजेचं आहे. we should have म्हणून that. देवाची इच्छा आहे, मी या तेल लावणं गरजेचं आहे. It is the will of God that we should apply oil, कारण की तेल आणि सुगंधी द्रव्य आमच्या मनाला आल्हादकारक देतात. because oil and myrrh are pleasant to our heart. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज देव आमच्याशी बोलत आहे. God is speaking with us today. दुसरे राजे 4 अध्याय 2 आणि 7 या वचनामध्ये अलिशाने कर्जबारी शूनेमकरीला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू? And Elisha asked the Shunammite, what can I do for you? हे मला सांग. Tell me. त्यावेळेस देवाच्या दासानं तिला जे काही करायला सांगितलं So whatever the man of God told her to do, ते तिने ऐकलं व कृतीत आणलं. she heard and she did it. देवाच्या दासानं तिला आपल्या शेजारच्या पाजारांकडे भांडी आणायला सांगितलेली The होती. servant of God asked her to bring vessels from her ती भांड्यात neighbors. तेल ओतत गेली. She went on pouring the oil. जसं भांडं तिच्याकडे येई As the vessels came to her, तसं ते भांडं ती भरत असे. and she filled the pots, त्या ठिकाणी चमत्कार सुरू झालेला आहे. and the miracle was happening there. पहिला पेट्रोल पंप त्या ठिकाणी निर्माण झाला, The first petrol pump was जो put देवानं there. तुमच्यासाठी माझ्यासाठी त्या शिनोमकणीसाठी निर्माण केला होता. What God created for you and I and the तेलाची Shunammite. पाईपलाईन त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. The oil pipeline was there, त्याचा परिणाम सर्व कर्जातून सर्व ऋणातून ती मुक्त झालेली आहे. and she was freed from all the debt. जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत उजेड आहे. And as long as we have oil, there is तेल light. वापरून संपतं. We use oil and it becomes पण ज्यावेळेस आम्ही त्या finished. पुन्हा एकवा त्या तेल टाकतो, पुन्हा एकवा ती ज्योती प्रकाशित होते. When we put oil, again the lamp is brightened. तुम्ही आणि मी देवाचे प्रकाश असे आहोत. You and I are the light of God. तो प्रकाश आम्हाला पसरवायचा आहे. We have to spread that light. म्हणून देवाचं वचन आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याची प्रोत्साहन देत आहे. So the word of God encourages us to walk in the म्हणून Spirit. प्रतिदिन आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालावं ही देवाची इच्छा आहे. It is the will of God we walk in the Spirit every day. आज देवाची इच्छा हे तेल आमच्या जवळ असणं गरजेचं आहे. The will of God is that we should have this oil with us. पुढची गोष्ट, The next thing, गळ्यातला हार, माळ किंवा पदक. and the garland in our necks. नीतिसूत्राचं पुस्तक Proverbs 1 अध्याय 8 आणि 9 वचन. नीतिसूत्राचं पुस्तक 1 अध्याय 8 आणि 9 वचन. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हार अशी आहे. It says in Proverbs 1:8 and 9, My son, hear the instruction of your father, and do not forsake the law of your mother, for they will be a graceful ornament on your head and chains about your neck. बापाचा बोध आणि आईची शिस्त या ठिकाणी आम्हाला सांगितलेली It आहे. is told about the instruction of father and the law of the mother. शिस्त, धन्यवाद, क्षमस्व, Obedience, discipline, थँक्यू, माफ करा, हे सर्व सभ्यतेचे दर्शक आहेत. it represents
decency. सभ्यतेच्या वर्तनाची लक्षणं आहेत. It represents decency. आणि हे शब्द आमच्या जवळ असणं गरजेचं आहे. And we should have those words. आज्ञापालन शिष्टाचार हे बाळकडू आम्ही आमच्या लेकरांना पाजणं गरजेचं आहे. And we should discipline our children and make them त्यांना obedient. आज्ञांकित आम्ही करणं गरजेचं We आहे. should make them obedient. योग्य प्रकारे त्यांचं संगोपन आम्ही करणं We गरजेचं should आहे. raise them well. योग्य बाळकडू आम्ही त्यांना पाजणं गरजेचं We आहे. should teach them well. म्हणून आमच्या शिलोच्या लेकरांविषयी अभिमानानं सांगितलं जातं. जेव्हा शिलोची लेकरं बाहेर कुठे जातात त्यावेळेस त्यांना आवर्जून विचारलं जातं, तुम्ही काटे पाषाणच्या चर्चची मुलं आहात का? And the children of Shiloh, when they go outside, they have been asked, are you the members of the Pastor Kate's church? कारण की त्यांना आज्ञापालाचं शिष्टाचाराचं बाळकडू पाजण्यात येत आहे. Because the medicine of discipline and obedience has been given to them. आज हे आज्ञापालनाचं शिष्टाचाराचं बाळकडू आम्ही सेवन करूयात. Let us be disciplined and obedient. नीतिसूत्र 3:3 मध्ये देवाचं वचन सांगतं, दया व सत्य ही तुला न सोडत त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागीव. It says in Proverbs 3:3, let not mercy and truth forsake you. Bind them around your neck, write them on the tablet of your heart. आज आम्हाला देवाचं वचन सांगत आहे, Today the word of God is दया saying, व सत्य ही तुला न सोडत. let mercy and truth not forsake you. ते सभ्यपणाचं लक्षण आहे. It represents decency. आणि त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागीव. Bind them around your neck. हा गळ्यात हार आम्ही माळ आम्ही वागवणं गरजेचं आहे. We should have the chains on our neck. फारोने येशूच्या गळ्यात सोन्याची कंठी किंवा सोन्याचा गोप घातलेला आहे. And Pharaoh gave the signet to Joseph. येशूला आधी म्हणून ज्यावेळेस सन्मानित केलं गेलं त्याचं ते दर्शक आहे. And when Joseph was honored, it represented that. आणि त्याद्वारे फारो त्याला योसेफला हे जणू काय सांगत आहे. And as the Pharaoh is saying to Joseph, वचन वाचूयात उत्पत्तीचं पुस्तक 41 अध्याय आणि 44 वचनामध्ये. उत्पत्ती 41-44 मध्ये, फारो योसेफास म्हणाला, मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलविणार नाही. म्हणजे सर्वस्व त्याला बहाल केलेलं आहे. it says in Genesis 41 and 44, Pharaoh also said to Joseph, I am Pharaoh, and without your consent, no man may lift his hand or foot in all the land of Egypt. त्याला सन्मानित केल्याचं ते दर्शक आहे. It represents honor. परक्या देशामध्ये योसेफ सन्मानित झालेला आहे. In a foreign land, Joseph was honored कारण की देवाचं बाळकडू त्याच्याजवळ आहे. because he had the teachings of God. जर आम्हाला उन्नत व्हायचं असेल, If you want to be exalted, जर आम्हाला उंच व्हायचं असेल, if you want to be तर exalted, देवाचं वचन सांगतं ही माळ आम्ही आमच्या गळ्यात घालणं गरजेचं आहे. we should bind chains around our neck. ही सोन्याची कंठी आमच्या गळ्यात असणं गरजेचं We आहे. should have the ring of signet around our neck. आणि याद्वारे आम्ही स्वतःला सजवायचं असं देवाची इच्छा आहे. It is the will of God that we adorn ourselves likewise. पुढची गोष्ट आहे Next thing, कर्णफूल किंवा कर्णभूषण. कानातलं फूल. the earrings. प्रेज द लॉर्ड. वचन वाचूयात. Let's read. नीतिसूत्रे 25:12. नीतिसूत्रे 25:12. सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना, तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणाऱ्या कानाला आहे. प्रेज द लॉर्ड. It says in Proverbs 25:12, like an earring of gold and an ornament of fine gold is a wise rebuker to an obedient ear. सोन्याचे कर्णभूषण, Earrings of gold. उत्कृष्ट सोन्याचा दागिना. It is ornament of fine gold. कोणाला आवडत नाही? Who does not like it? सगळ्यांनाच आवडतो. Everybody likes पण it. बायबल पुढे सांगतं, Bible says, तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणाऱ्या कानाला आहे. so is a wise rebuker to an obedient ear. किती जणांचे कान आज देववचनाकडे लागलेले आहेत? How many of you are paying attention to the words? सोनं हे विश्वासाचं शुद्धतेचं प्रतीक आहे. Gold represents purity. प्रतिष्ठेचा अधिकाराचं दर्शक आहे. It represents honor. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, And the word of God says, सुज्ञ उपदेशक मध्यस्थ हा नेहमी देवाला देवभूर किंवा देवाच्या आज्ञा पाळणारा असला पाहिजे. and every worshipper should be obedient. म्हणून ऐकताना आम्ही देवाची वाणी ऐकावी, देवाच्या वचनाची वाणी ऐकावी. We should listen to the word of God and the voice of God. देवाच्या वचनाला आम्ही प्राधान्य देणं गरजेचं आहे. We should prioritize the word of God. आम्ही फक्त आणि फक्त देवाची वाणी ऐकायला शिकलं पाहिजे. We should learn to only listen to the voice of देवाचं God. वचन तिमोथेच्या पत्रामध्ये सांगत आहे, आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा. And it says in Timothy, flee away from the tales of old wild fables. ह्या आयाबायांचा कहाण्या आमच्या जवळ नसाव्यात ही देवाची इच्छा आहे. It is the will of God we should not have this old wife तर tales. सुज्ञ उपदेशक आमच्या जवळ असावा ही देवाची इच्छा We आहे. should have a wise rebuker. पुढची गोष्ट आहे Next thing, बांगडी, ब्रेसलेट किंवा घड्याळ.
bangle or a watch or a bracelet. या सर्व वस्तू ज्या आहेत आम्ही प्रतिदिन घालत असतो किंवा त्याचा पेहराव मी करत असतो. And all these ornaments we wear daily. या पेहरावाच्या द्वारे देव आम्हाला सजवायला सांगत आहे. God is telling us to adorn ourselves with these ornaments. उत्पत्तीचं पुस्तक 24वा अध्याय 22 वचनामध्ये आम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या त्याने दिलेल्या आहेत. And we saw the man took a golden nose ring weighing half a shekel and 2 bracelets for her wrist weighing 10 shekels of gold. पण हे सर्व सहजासहजी रिबकीला मिळालेलं नाहीये. But she did not receive, Rebecca did not receive this easily. त्यासाठी तिने कष्ट घेतलेले आहेत. She made effort for that. तिने काय कष्ट घेतलेत? What effort did she take? ज्यानं त्या वस्तू दिल्यात त्याच्याजवळ 10 उंट आहेत. The one who gave these ornaments, he had 10 camels. आणि वचन सांगतं And word says, रिबकेने त्या 10 उंटांना and Rebecca to the 10 camels, फक्त एकदाच नव्हे not only तर once, त्यांची तहान भागूपर्यंत त्यांना पाणी पाजलेलं आहे. she gave them water until they were full. तेही विहिरीत उतरून वरती येऊन तिने त्या उंटांना पाणी पाजलेलं आहे. And that too going inside the well and outside the well, and he made them तिचे drink कष्ट त्या water. ठिकाणी दिसून येतात. Her efforts are seen there. आणि मग देवाचं वचन सांगतं प्रभूमधले तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. And the word of God says, your effort in the Lord are not in vain. येत्या दिवसांमध्ये ते वेतन आम्हाला मिळणार आहे. In the coming days, we will receive the reward. अर्धा शेकेल सोन्याची एक नथ आणि 10 शेकेल सोन्याच्या 2 बांगड्या तिला दिलेल्या गेलेल्या आहेत. A golden nose ring weighing half a shekel and 2 bracelets weighing 10 shekels of gold were given to her. आणि म्हणून ह्या बांगड्या ब्रेसलेट किंवा घड्याळ आम्ही वापरणं गरजेचं आहे. And we need to use these bangles, bracelets or watch. यामुळे काय होतं? What happens is, आमचं सौंदर्य खुलून दिसतं. our beauty is seen. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि ज्यावेळेस आम्ही हे वापरतो परिधान करतो And when we use it, त्यावेळेस that time, सततच्या घर्षणामुळे बघा ह्या घर्षणामुळे काय होतात आमचं रक्तभिसरण रक्तभिसरणाची पातळी वाढते. because of this, रक्ताचा फ्लो वाढतो. असं our blood pressure increases. ब्लड प्रेशर नव्हे जी रक्तभिसरण जे आहे किंवा जे शरीराची आवश्यक जी गोष्ट आहे ती काय होते त्याची पातळी वाढते. Blood circulation increases. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही हे घालणं गरजेचं आहे, परिधान करणं गरजेचं We आहे. need to wear these things. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो So psalmist says, स्तोत्र 119, 97 आणि 98 मध्ये स्तोत्र 119, 97 आणि 98 मध्ये आहा हा तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे. दिवसभर त्याकडे माझे लक्ष लागलेले असते. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यांपेक्षा शहाण्या करतात कारण त्या सदोतीत माझ्याजवळ आहेत. says, oh, how I love your law. It is my meditation all the day. You, through your commandments, make me wiser than my enemies, for they are ever with me. ते रक्ताभिसरण जर सुरळीत होणं गरजेचं असेल If we want the blood circulation to be proper, तर ह्या वस्तू आम्ही परिधान करणं गरजेचं आहे. we should put on these ornaments. देवाचं वचन आमच्याजवळ असणं गरजेचं आहे. We should have the word of God. आणि त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणत आहे? And psalmist says, आहा तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे. oh, how I love your law. दिवसभर त्याकडे माझे लक्ष लागलेले I असते. meditate all the day. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यांपेक्षा शहाण्या करतात Your commandments make me wiser than my कारण त्या enemies, सदोतीत माझ्याजवळ आहेत. for they are ever with me. हे देवाचं वचन सदोतीत आमच्याजवळ असलं पाहिजे. We should have the word of God ever आणि with us. ख्रिस्ताची वधू या नात्याने And as the bride of आम्ही Christ, अशा पद्धतीने स्वतःला सजवायला we पाहिजे. should adorn ourselves in that manner. दुसरी गोष्ट आम्ही पाहणार पुढची गोष्ट आम्ही पाहणार The आहोत next thing, अंगठी. rings. किती जण अंगठी माहित आहे? Who all know rings? हग्गायचं पुस्तक 2 अध्याय 23 वचन. हग्गाय 2:23 त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं माझ्या सेवका मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन असे परमेश्वर म्हणतो कारण मी तुला निवडले आहे असे परमेश्वर म्हणतो. It says in Haggai 2:23, in that day says the Lord of hosts, I will take you Zerubbabel, my servant, the servant of Shealtiel, says the Lord, and will make you like a signet ring, for I have chosen you, says the Lord of hosts. मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करेन I will make you like a signet ring. कारण मी तुला निवडलं आहे. For I have chosen you. आम्ही निवडलेले आहोत. We are chosen. आम्ही वेगळे केले गेलेले आहोत. We are separated. आणि त्या सृष्टीच्या निर्माणकर्त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. The creator of universe has वेगळं chosen you, केलेलं आहे. has separated us. केवळ वेगळंच केलं नाही तर त्याने स्वतःची वधू म्हणून आम्हाला वाग्दात तो आमच्याशी झालेला आहे. And not only separated, but we are betrothed as his bride. अंगठी ही वर्तुळाकार असते. And signet is ring is round in ते shape. एकतेचं दर्शक आहे. It represents unity. बोटातील अंगठीकर तुम्ही जर बघितलं If you see at the ते ring in the पूर्ण finger, वर्तुळ आहे. it is a circle. त्याला कुठे जोड नाहीये. There is no joints.
त्याला कुठे जोड नाही. There are no आहे joints का there. तुमच्या बोटातल्या अंगठीला जोड? आमचा प्रभू अल्फा आणि ओमेगा आहे. Our God is Alpha and तो Omega. सुरुवात आणि शेवट आहे. He is the beginning and तो आदी the आणि end. अंत आहे. He is the beginning and the end. आज आम्ही त्याच्याशी एकरूप झालेलो आहोत. We have become one with Him. अंगठी अतूट नात्याचं दर्शक आहे. And ring represents unbreakable कारण bond तिला कुठेच जोड नाहीये. because it does not have any joint. शाश्वत प्रेम आणि वचनबद्धतेचं ते प्रतीक आहे. It represents the love. कशासाठी ती साखरपुड्याची अंगठी किंवा लग्नाची अंगठी दिली जाते? And rings are exchanged in a wedding ceremony. त्याद्वारे दोघांमध्ये करार स्थापित होतो. And there is a covenant because करार of त्या that. ठिकाणी प्रस्थापित होतो. A covenant is established. आणि आज देवाने हा अंगठीचा करार तुमच्यासाठी माझ्यासाठी केलेला आहे. And God has given the covenant of ring for you and me. अंगठी हे अतूट नात्याचं दर्शक आहे. Ring represents अतूट unbreakable नातं bond. त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. We see an unbreakable bond there. ज्यावेळेस ते उधळ्या पुत्र आपलं सर्वस्व गमावून आपल्या पित्याकडे पुन्हा आला, When the prodigal son returned to his father, पित्याने त्याचा सन्मान केलेला आहे. and the father honored पित्याने him, त्याचा स्वीकार केलेला आहे. father आणि accepted him. वचन सांगतं लूक 15:22 मध्ये, And Luke says in word त्या says in ठिकाणी Luke देवाचं 15, वचन सांगत आहे, word says, आपल्या बापाने आपल्या दासाच सांगितले, याच्या हातात अंगठी घाला. and the father said, put on a ring on his hand. दोघांमध्ये त्याद्वारे करार झालेला A आहे. covenant was established जो between them. कुटुंबापासून वेगळा झाला होता, The one who was separated from the जो family, कुटुंबाला सोडून गेला the होता, one who left पण family, पश्चातापी अंतःकरणाने पित्याकडे आला. but with the heart of repentance त्याने came पुन्हा back. एकदा त्याचा बहुमान केलेला आहे. He again honored him. पुन्हा एकदा दोघांमध्ये करार प्रस्थापित झालेला There was a आहे. covenant amongst them, तो त्याचा स्वीकार केल्याचा करार आहे. and it was a covenant of तो पुन्हा acceptance. एकदा त्या कुटुंबाचा अविभाज्य सदस्य म्हणून गणला गेलेला And आहे. again he was counted as a member of the family. आज तुम्ही आणि मी पित्याच्या घरचे एक सदस्य झालेलो आहोत. And you and I are the members of the family of God. म्हणून देवाचं वचन सांगतं, देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोणी विभक्त करू शकत The नाही. word of God says nobody can separate us from the love आगापे of प्रीती God. करणाऱ्या देवाने आमच्याशी करार केलेला आहे. And the God who loved us, who हा agape करार love आम्ही us, has made प्रतिदिन a covenant. परिधान करणं गरजेचं आहे. Let us put on this हे covenant. जे सर्व अलंकार आम्ही बघत आहोत किंवा आम्ही देववचनातून पाहून घेत आहेत, देवाची इच्छा या अलंकार आम्ही स्वतःला भूषित करावे, देवाची इच्छा आहे. It is the will of God we should adorn ourselves with these ornaments. उत्पत्तीचं पुस्तक 41 अध्याय 42 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली. It says in Genesis 41:42, then Pharaoh took his signet ring off his hand and put it on Joseph's hand. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातले. And Pharaoh took his signet ring off his hand and put it on Joseph's देवाने hand. तुमच्याशी आणि माझ्याशी करार केलेला God आहे. has made a covenant हा with you and करार I. टिकणारा करार आहे, सार्वकालिक करार आहे. This covenant is everlasting. जोपर्यंत नाकपुड्यात श्वास आहे तोपर्यंत आम्ही या कराराशी बांधील असे आहोत. And until we have breath in our nostrils, we are bound to this आणि ज्यावेळी covenant. उचललं जाणार आहे When we'll be taken up, त्यावेळेस ख्रिस्ताबरोबर आम्ही 1000 वर्ष राज्य करणारे we'll असणार reign आहोत. with Jesus 1,000 years. म्हणून ही अंगठी आमच्या जवळ असणं गरजेचं So आहे. we need to have this ring with हे us. अंगठी आभूषण आमच्या जवळ असणं गरजेचं आहे. Ornament ring, we should have it आणि with त्याद्वारे us. देव आमच्याशी बोललेला आहे. And God is speaking with us. पुढची गोष्ट आम्ही पाहणार आहोत. The next thing, सर्वजण आम्ही वापरतो सुगंध. perfumes. सुगंध. Perfume. प्रेज द लॉर्ड. निर्गमाचं पुस्तक 30 अध्याय 34 ते 36 वचन वाचूयात. निर्गम 30 34 ते 36. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामासी, गंधबिरुजा व निभेळ उद्र ही घ्यावी. ही सर्व संभाग घ्यावी आणि गंध्याच्या गंध्याच्या रीतीप्रमाणे रीतीप्रमाणे लोण मिसळून निर्भेळ शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे. त्यातले काही कुटून त्याची बुकणी करावी आणि ती थोडीशी घेऊन दर्शन मंडपातील ज्या कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईल त्या ठेवावी. ती तुम्ही परम पवित्र लेखावी. जे It says in Exodus 30:34-36, and the Lord said to Moses, take sweet spices, stacte and onycha and galbanum and pure frankincense. With these sweet spices there shall be equal amounts of each. You shall make of these an incense, a compound according to the art of the perfumer, salted, pure and holy. And you shall beat some of it with it very fine, and put some of it before the testimony in the tabernacle of meeting, where I will meet with you. It shall be most holy to you.
निवास मंडपातील कार्यात In the service of the tabernacle, धूप जाळण्याचे प्रमुख काम याजकाचं होतं. and the burnt incense was his job आणि of the देवाने या chief ठिकाणी priest. 4 पदार्थांचं मिश्रण करून ते निवास मंडपात जाळण्यास सांगितलेलं And आहे. God told to mix 4 spices and then burn that incense in the गंधरस, tabernacle. जटामांसी, गंध्या बिरोजा व निर्भेळ ऊद ही त्या ठिकाणी घ्यायला सांगितलेली It आहे. says stacte, onycha, galbanum and pure frankincense. आमच्या परमेश्वराला सर्व काही शास्त्रोक्त हवं असतं. Our God wants everything as per the scripture. सर्व काही शास्त्रोक्त हवं आहे त्याला. He wants everything as per the scripture. आणि हे मिश्रण घेऊन त्याने निवास मंडपात जाळण्यास सांगितलेलं आहे. And He told us to take this compound and हा burn सुगंध the आम्ही incense. परिधान करणं गरजेचं आहे. सुगंध आम्ही आम्हाला लावणं गरजेचं आहे. We should put on this incense. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने आम्ही आमच्या परमेश्वराला पोटाचं फळस्तुतीचं यज्ञ सादर करतो, And likewise, when we offer praise to God, ईसाला स्तवनात वस्ती करणारा देव the Lord dwells in the praises of Israel. त्याच्या मंडळीला भेटायला सामोरा येतो. He comes to meet His church. ज्याप्रमाणे एदेन बागेमध्ये आदाम आणि हव्वा यांना भेटायला यायचा. In a similar way, where He came to meet Adam and Eve in the Garden of Eden, ज्यावेळेस परमेश्वर आम्ही स्तुती स्तवन देतो, आराधना देतो, when we worship God and praise Him, त्याद्वारे परमेश्वर संतुष्ट होतो. and God is pleased with that. उत्पत्तीचं पुस्तक 8 अध्याय 21 वचन सांगतं, परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इत्तपर भूमीला शाप देणार नाही, कारण मानवामुळे इत्तपर भूमीला मी कधी शाप देणार नाही. उत्पत्ती 8:21. It says in Genesis 8:21, and the Lord smelled a soothing aroma. Then the Lord said in His heart, I will never again curse the ground for man's sake, although the imagination of man's heart is evil from his youth. नोहाचा सुखावं सुगंधाचा सुवास परमेश्वराला आवडला. And God liked the soothing aroma. देवाने त्याच्याशी करार केला. He made a covenant with him. काय करार केलाय? The covenant was, अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही. I will never curse the ground. हा सुगंध आम्ही आमच्या जवळ असणं गरजेचं आहे. We should have this perfume with us. म्हणून गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय 3 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो. हा सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटणं गरजेचं आहे. It says the fragrance of your good ointments is poured forth, तुझे नाव सिंचन केलेले सुगंधी अत्तरच होय. and your name should be the fragrance of a good ointment. तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो. The fragrance of your good ointment is poured forth. तुझे नाव सिंचन केलेले सुगंधी अत्तरच होय. Your name is ointment poured forth. आज आम्ही अशा पद्धतीने आमचं नाव धारण करणं गरजेचं आहे. In a similar manner, we should put on a name. स्तोत्र संहिता 45 अध्याय 8 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, बोळ, अगरू व तज यांचा सुगंध तुझ्या सर्व वस्त्रांना येत आहे. It says, all your garments are scented with myrrh and aloes and cassia. बोळ, अगरू व तज यांचा सुगंध आमच्या वस्त्रांना येणं गरजेचं आहे. And our clothes should be scented with myrrh, aloes and cassia. हा सुगंधाचा वास देवाला मान्य आणि संतोषकारक यज्ञ असा आहे. And this aroma is pleasant to God. वचन वाचूया. 2 कोरिंथीयांचं पत्र 2 अध्याय 15 वचन. 2 कोरिंथ 2:15. तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत. It says in 2 Corinthians 2:15, for we are to God the fragrance of Christ among those who are being saved and among those who are perishing. तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले The one who are being saved and the one who are perishing, अशा लोकांसंबंधाने for those people, आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत. we are fragrance of Christ. काही ठिकाणी परिमळ सांगितलेला आहे. It is called fragrance. हा सुगंध आमच्या जवळ असणं गरजेचं आहे. We should have this fragrance with us. लाखात एक आमची एक साक्ष असायला पाहिजे, देवाची इच्छा आहे. Our testimony should be 1 in 1,000. हा परमेश्वरासमोर मधुर सुगंध होय. And this fragrance should be before Christ. हा सुगंध आम्ही आमच्या वस्त्रांना लावणं गरजेचं We आहे. should put on the fragrance to our पुढची garments. गोष्ट, Next thing, मुकुट किंवा मुकुट. a crown. शुद्ध सुवर्णाचा दया व करुणांचा मुकुट घालणारा. The one who puts a crown of mercy. फिलिपी 4:1 मध्ये त्याचं वचन सांगतं, यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले, तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. It says, therefore my beloved and longed for brethren, my joy and crown, so stand fast in the Lord. मुकुट किंवा मुकुट हे मोठ्या सन्मानाचं चिन्ह मानलं जातं. And crown represents a great honor. एखाद्याचा सन्मान किंवा त्याचं सामर्थ्य दर्शनासाठी हा परिधान केला जातो. A crown is put on somebody who is honored. आणि देवाने तुम्हाला आणि मला अभिवचन दिलंय. And God has यशाया promised you and I. 62:3 मध्ये,
तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट व आपल्या देवाच्या हाती राजमुख किरीट होशील. It says, You shall also be a crown of glory in the hand of Lord, and a royal diadem in the hand of your God. पुढे नीतिसूत्र 31:10 मध्ये देवाचं वचन सांगतं की सद्गुणी स्त्री किंवा सर्व गुण संपन्न स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. It says, Who can find a virtuous wife, for her worth is far above rubies? सद्गुणी स्त्री सर्व गुण संपन्न स्त्री कोणाला प्राप्त होते. Who can find a virtuous wife? आज देव आम्हाला म्हणत आहे, Today God is saying to us, ख्रिस्ताची 12वी वधू म्हणून आम्ही आमची तयारी करत असताना as we are preparing as the future bride of सर्व गुण Christ, संपन्न आम्हाला होणं गरजेचं आहे. we should have all the qualities. म्हणून नीतिसूत्रे 12:4 देवाचं वचन सांगतं की सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे. It says a virtuous woman is a crown to a husband. सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे. A virtuous wife is a crown आम्ही to a ख्रिस्ताची husband. भावी वधू आहोत. We are the future bride of Christ. आणि या ठिकाणी वचन सांगतं की सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे. It says a virtuous wife is a crown to a आम्ही husband. आमच्या भावी वरासाठी मुकुट होणं गरजेचं We आहे. should be a crown for our future groom. म्हणून पहिले कोरिंथीय पत्र 9 अध्यायाचे 25 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, त्याचं शीर्षक आहे विजय प्राप्तीस आवश्यक असा प्रयत्न. प्रत्येक मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करीतो. It says, and everyone who competes for the prize is temperate in all these things. Now they do it to obtain a perishable crown, but we for an imperishable crown. आम्ही आमच्या जीवनाची धाव कशा पद्धतीने धावत आहोत. How are we running the race of a life? शर्यतीत भाग घेणाऱ्या प्रत्येकालाच वाटतं की बक्षीस मलाच मिळावं. Everybody thinks that I should win if we are पण running in a ज्यांनी race. तो जिंकण्याचा पण घेतलेला आहे But who has determined to win, आणि ते ज्या पद्धती कृती करतात and the way they act, त्यांनाच तो मिळण्याची जास्त शक्यता असते. and the possibilities that they will win आणि it. वचन सांगतं तुम्हाला असं धावा की तुम्हाला ते बक्षीस मिळालं पाहिजे. And the word says, run in a way that you will receive हा the मुकुट crown. आम्ही धारण करणं गरजेचं We आहे. should put on the crown. हा मुकुट धारण करून आम्ही आमच्या परमेश्वराला सादर होणं गरजेचं We आहे. should present ourselves with the crown to God. अनेक मुकुट सांगितले गेलेले आहेत, There have been told multiple crowns. परंतु विश्वास करण्यासाठी जे मुकुट आहे ते आम्ही परिधान करणं गरजेचं The आहे. crown told for a believer, we should imbibe that. अविनाशीपणाचा मुकुट आहे, It's imperishable crown, अभिमानाचा मुकुट आहे, an honorable crown, नीतिमत्वाचा मुकुट आहे, crown of justice, गौरवाचा न कोमजलेला तो मुकुट आहे, justice of a जीवनी glory. मुकुट आहे, It's a crown of life. ताऱ्यांचं मुकुट हे आम्ही धारण करणं गरजेचं आहे. We should put on the crown. आणि म्हणून देव आम्हाला हे प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्हाला एक त्या ठिकाणी सांगत आहे And in book of Revelation we see, 3:11 मध्ये, मी लवकर येतो, कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून तुझे जे आहे ते दूर धरून राहा. Behold, I am coming quickly. Hold fast to what you have, that no one may take your crown. मुकुट हिरावून जाण्याची शक्यता असते, There is a possibility that your crown may be परंतु snatched. तो मुकुट कोणी हिरावून घेऊ नये म्हणून आम्हाला दक्ष राहायला सांगितलेलं आहे. It has been told to hold fast so that no one will आज take आम्ही a दक्ष crown. होऊयात. Let us be vigilant. पुढची गोष्ट आम्ही पाहणार आहोत, Next thing, आरसा. mirror. किती जणांच्या घरामध्ये आरसा आहे? Who all have mirrors? प्रेज द लॉर्ड. किती जणांनी आरशात बघितलेलं आहे? आज किती जण आरशात बघून आलेले आहेत? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. आणि आज या ठिकाणी देखील आम्ही आरशात आहोत. Today also we are in the mirror. कुठला आरसा आहे तो? What mirror is that? याकोबाचं पुस्तक James. 1 अध्याय 23 वचन. हा वचन रूपी आरसा आमच्या जवळ आहे. याकोब 1:23. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. It says in James 1:23, for if anyone is a hearer of the word and not a doer, he is like a man observing his natural face in a mirror. देवाचं वचन आरशासारखं आहे. The word of God is like a mirror. देवाचं वचन आरशासारखं आहे. The word of God is like जे जे mirror. काय आम्ही अभिषुर पाहत आहोत Whatever we see, त्या अभिभूषणाचं महत्त्व देव आम्हाला समजावून सांगत आहे. God is making us know the importance. आणि देवाचं वचन आरशासारखं आहे. And the word of God is like a आणि mirror. आरसा जसं आहोत तसं आमचं प्रतिबिंब आम्हाला दाखवतो. And the mirror shows exactly the way we look. आरसा आम्ही बाहेरून कसे आहोत दाखवतो, A mirror shows how we look from पण देवाचं externally. वचन But the word of God, आम्ही आतून कसे आहोत ते दाखवतो. it shows how we are from आज देव inside. आमच्याशी बोलत आहे. God is speaking आज with देव us. आमच्याशी संवाद करत आहे. He's communicating with us. देव आमच्याशी आज हितगुज करत आहे. He's talking आज to देवाची us. छाया वचन रूपी आरशासमोर आम्ही असणं गरजेचं आहे. It is the will of God we should be in front of the word like a mirror. इफिसकरास पत्र याचा 5 अध्याय 27 वचन. आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी,
म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. That he might present her to himself a glorious church, not having spot or wrinkle or any such thing, but that she should be holy and without blemish. आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत. We are the bride of Christ. हे तयारीचे दिवस आहेत. These are the days of हे preparation. स्वतःला शुद्ध करून घेण्याचे दिवस These are आहेत. the days of जर purification. कुठे उणेपण असेल तर ते उणेपण काढून टाकण्याचे दिवस If आहेत. we lack anything, we should remove it. आज देव वचनाच्या आरशासमोर आम्ही आहोत We are in front of the mirror of the word of God. आणि देव आम्हाला सांगत आहे कुठे कमी पण असेल तर आम्ही काढून टाकणं And गरजेचं God आहे. is telling us, if we lack anything, let us remove it. देवाच्या वचनात स्वतःचं निरीक्षण करा, Let us examine ourselves through the word. स्वतःचं परीक्षण करा, Examine ourselves. स्वतःला त्या ठिकाणी पहा. See yourself in there. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो The psalmist says, स्तोत्र 40:8 मध्ये, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. it says, I delight to do your will, O my God, and your law is within my heart. ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो, When we read the word, वचन वाचत असताना while reading the आम्ही word, स्वतःला काही प्रश्न विचारणं गरजेचं we आहे. should ask some questions to ourselves. कबूल करणार एखादं पाप जर आम्हाला दाखवत असेल तर ते कबूल करणार पाप आम्ही सोडून देणं गरजेचं आहे. If we are convicted of a sin, we should accept and leave it. एखादं अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे का ते आम्ही पाळणं ते घेणं गरजेचं आहे. If there is a promise, we should take it. जर आम्हाला कुठे बदलणं गरजेचं आहे तर ते आम्ही त्या ठिकाणी आम्ही बदलणं गरजेचं आहे. If we need to change somewhere, we need to do that. पाळण्यासाठी कुठली एखादी आज्ञा त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आली का ती आम्ही आज्ञा पाळणं गरजेचं आहे. If there is a commandment, we should obey it. म्हणून स्तोत्रकर्ता 119:11 मध्ये म्हणतो, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. And the psalmist says, your word I have hidden in my heart that I might not sin against you. तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून So that I might not sin against you. मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवलं आहे. I've hidden your word in my heart. असं सातत्याने आम्ही करणं गरजेचं आहे. We should do it continually. कोणी म्हणतं 21 दिवस, कोणी म्हणतं 90 दिवस, आम्ही वर्षानुवर्ष करणं गरजेचं आहे. Some says 21 days, some 90, but we should do this eternally. प्रतिदिन देवाच्या वचनाच्या आरशात आम्ही येणं गरजेचं आहे. We should come in front of the mirror of the word of मी नेहमी God. सांगतो नीतिस्तोत्राच्या पुस्तकामध्ये 31 अध्याय आहेत. There are 31 chapters in the book of Proverbs. दररोज तारखेने यायच आम्ही तो अध्याय वाचणं गरजेचं आहे. We should read every day म्हणजे महिन्यातून एकदा नीतिसूत्राचं पुस्तक आम्हाला आमचं वाचून होणार आहे. so that we'll be able to finish the book of Proverbs in a आणि month. वर्षभरामध्ये 12 वेळा आम्ही ते पुस्तक वाचून काढू. We can read that 12 times a year. आणि नीतिसूत्र आम्हाला सभ्यतेने आम्ही कसं वागावं ते आम्हाला शिकवतं. The Proverbs shows us how to walk decently. आम्ही ख्रिस्ताची वधू We are आहोत. the bride of Christ. देहाचे चिंतन मरण आहे, And the wages of sin is death. पण आत्म्याचं चिंतन हे जीवन आणि शांती आहे. But it is life. हे आत्म्याचं जीवन आम्ही उपभोगावं ही देवाची इच्छा आहे. Life of spirit is life of spirit. We should act पुढची गोष्ट आम्ही accordingly. पाहणार आहोत, Next thing, पादुका. sandals. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. इफिसकरास पत्र 6 अध्याय 15 वचन. शांतीच्या सुवार्तेच्या बनलेल्या सिद्धीच्या पादुका पायात घालून Having shod your feet with the preparation of the gospel of peace. शांतीच्या सुवार्तेच्या बनलेल्या सिद्धतेच्या पादुका घालून. Having shod your feet with the preparation of the gospel of peace. म्हणजे देव आम्हाला सूचित करत आहे, So God is warning us. सुवेळी अवेळी आम्ही तयार असणं गरजेचं आहे. We should be ever ready. संधी केव्हा येईल आम्हाला माहित नाही, We do not know when the पण त्या opportunity is, सेवेसाठी आम्ही तत्पर असणं गरजेचं आहे. but we should be ready for the 5 opportunity. शहाण्यांकुमाप्रमाणे Like the 5 wise virgins, वराला सामोरे जाण्यासाठी आम्ही तत्पर असलं पाहिजे. we should be zealous to हे confront the निर्विवाद king. सत्य आहे. This is the truth. जो येणार तो येईल, विलंब करणार The नाही. one is to come will come and त्या not 5 tarry. शहाण्यांप्रमाणे आपण सिद्ध होऊयात. Like the 5 wise virgins, we should be ready. देवाच्या सुवार्तेसाठी आम्ही तयार असणं गरजेचं We आहे. should be ready for the gospel of God. ज्यावेळेस सुवार्ता सांगतो आमचे पाय मनोरम दिसतात When we preach the gospel, our feet look good. आणि आम्ही सुवार्ता सांगणं गरजेचं And आहे. we need to preach the gospel. पादुका सुवार्तेचं दर्शक आहे. And sandals represent gospel. अजूनही अनेक लोक ख्रिस्ताविना जीवन जगत And आहेत. many people living life without त्यांच्यापर्यंत आम्हाला Christ. ख्रिस्त घेऊन जायचं आहे. We need to take Christ to them. ही पादुका आम्ही परिधान करणं गरजेचं आहे. We should shod our feet with those sandals. वचन वाचूयात. 1 कोरिंथीयांस पत्र 9 अध्याय 16 वचन. 1 कोरिंथ 9:16. 1 कोरिंथ 9:16 वाचूयात. जरी मी स्वार्था सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही. ती सांगणे मला प्राप्त आहे. मी स्वार्थ सांगत नाही तर मला धिक्कार असो. It says in 1 Corinthians 9:16, if I preach the gospel, I have nothing to boast of, for necessity is laid upon me. Yes, woe is me if I do not preach the gospel. आम्ही धिक्कारलेले नाही आहेत.
We are not. आम्ही निवडलेले We आहोत. are chosen. देवाच्या घरची लोक आम्ही आहोत. We are the people belong to in the house of God. आणि म्हणून सुवार्ता सांगणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. And it is our responsibility to share the word. मेंढपाळांनी प्रभूची सुवार्ता सांगितले. And the shepherds preach the word of God. जो मोठा आनंद सर्व जगाला होणार त्याची सुवार्तांनी सांगितले. They spread the gospel of the joy that was coming. पण ही सुवार्ता सांगण्यामागे त्यांचा त्याग दिसून आम्हाला दिसून येतो. But we see the sacrifice behind it. जे त्यांच्या उपजीविकेचं साधन जे मेंढरं होती And the livelihood that the sheep, त्यांचा त्यांनी विचार केला they नाही. did not think of it. त्यांना प्रभूकडून आज्ञा आली होती. They received the commandment from त्या God आज्ञेचं त्यांनी पालन केलं. and they obeyed it. आणि जो मोठा आनंद सर्व जगाला होणार होता त्याची सुवार्ता त्यांनी जगाला And they सांगितली. spread the gospel of the joy that was going to be received आज by the world. देवाची वार्ता आमच्यापर्यंत आलेली आहे. While the gospel has come to us, जे अजूनही ख्रिस्ताविना जीवन जगत आहे त्यांच्यापर्यंत आम्हाला येशू हे वचन घेऊन जायचं आहे. we need to spread the gospel to the ones living life without Christ. आणि अशा पद्धतीने आम्ही देवाला सादर होतो. मग खऱ्या अर्थानं आम्ही त्या अंगण पवित्र स्थान आणि परमपवित्र जाण्यासाठी लायक होतो. And in this manner, we become able to go into the holy and the most holy place. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. वचन वाचूयात. स्तोत्रसंहिता 45:15. स्तोत्रसंहिता 45:15. आनंदाने व उत्साहाने त्यास मिरवतील, त्या राजमंदिरात प्रवेश करीतील. It says in Psalms 45:15, with gladness and rejoicing they shall be brought, they shall enter the king's palace. आनंदाने उत्सवाने. With gladness and rejoicing. आनंद आणि उत्सव आहे. Gladness and ज्यावेळेस rejoicing. अशा पद्धतीने आम्ही स्वतःला सजवतो When we adorn ourselves in this देवाच्या manner, भेटीसाठी आम्ही तयार होतो. we become ready to meet God. आणि मग स्तोत्रकर्ता म्हणतो आपण परमेश्वराच्या मंदिरी जाऊ असे ते म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. And then the word of God says, when they told me to go to the house of God, I आनंदाने was नाचत glad. उत्साह करत आम्ही देवाच्या अंगणात जाणं गरजेचं आहे. We should come in the courts with gladness and rejoicing, उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात with thanksgiving in His courts, स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करणं गरजेचं आहे. with praising in His house. आणि त्याद्वारे आम्ही आमच्या देवाचा धन्यवाद करणं गरजेचं And आहे. in this way, we should praise our God. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने आम्ही देवाला सादर होतो And- देव आमचं कौतुक करतो. And when we present likewise, God appreciates it देव अभिप्राय देतो. and God rewards. आतापर्यंत अनेक वेळा आम्ही सजलो, आतापर्यंत अनेक वेळा आम्ही नटलो, And many times we must have adorned ourselves. परंतु आमच्या जोडीदाराकडे आमचं कौतुक झालं नसेल. But if a companion does not पण praise us, ज्यावेळेस अशा पद्धतीने आमच्या प्रभूला आम्ही सजून सादर होतो but if in such manner we adorn ourselves त्याला सामोरं जातो, and we present ourselves to Him, तो आमचा स्वीकार करतो, He accepts us. त्याच्या कवे तो आम्हाला घेतो He takes us near to His आणि bosom फार सुंदररीत्याने तो आमचं कौतुक करतो किंवा आम्हाला अभिप्राय देतो. and He praises us and rewards us. गीतरत्नाचं पुस्तक 4 अध्याय 7व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, माझ्या प्रिये तू सर्वांग सुंदर आहेस, तुझ्यात काही व्यंग नाही. It says, you are all fair, my love, and there is no spot in you. पण का त्यापूर्वी काय केलेले आहेत, हे सर्व वस्त्र आम्ही परिधान केलेली आहेत. But before that, we have to put on all the robes. ही आभूषण आम्ही परिधान केलेली आहेत. We have put on the ornaments. आणि त्याद्वारे परमेश्वर म्हणत आहे, And in that way, God is saying, माझ्या प्रिये. my love, स्वर्गाचा प्रभू the God of heaven, तो आम्हाला आज म्हणत आहे, माझ्या प्रिये He's saying to us, my तू love, सर्वांग सुंदर आहेस. you are all fair, तुम्ही सर्वांग सुंदर you आहात. are all beautiful, तुझ्यात काही व्यंग नाही. there is no spot in you, तू सगळीच फार सुंदर you आहेस. all are beautiful, तुझ्यात कोणताच दोष नाही. there is no spot in you. स्तोत्र 45:2 मध्ये देवाचं वचन सांगतं, मानव जाती तू अति सुंदर आहेस. It says you are beautiful among all mankind, तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे. there's favor in your mouth. यामुळे देवाने तुला सर्व काळ धन्यवादित केले आहे. So God has made you, glorified you, किती चांगली शाब्बास की देव आमचा देव आम्हाला देत आहे. and God is praising us. पण त्यासाठी But for that, आम्ही जे काय आतापर्यंत वाचलं ऐकलं whatever we've read and heard, त्याप्रमाणे आम्ही करणं गरजेचं we आहे. need to act accordingly. आणि जाता जाता अजून काय परमेश्वर म्हणतो ते वचन वाचूयात आणि आपण या ठिकाणी थांबूयात. एचकेलचं पुस्तक आम्ही मगाशी वाचल्याप्रमाणे, राजा तुझा सौंदर्याचा अभिलाषी आहे, तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग. आणि म्हणून आमच्या राजानं आमच्याविषयी म्हणावा असं आम्हाला जर वाटत असेल, हे सर्व आभूषण आम्ही परिधान केल्यानंतर परमेश्वर काय म्हणत आहे. एचकेलचं पुस्तक 16वा अध्याय 8 ते 14 वचनामध्ये, त्याने आमची नग्नता काढून टाकलेली आहे. It says in Ezekiel 16 and 8, He has removed all our nakedness. त्यानं तुमच्याशी आणि माझ्याशी करार केलेला He's आहे. made a covenant with you and me. त्यानं
9व्या वचनामध्ये पाण्याने नाहू घातलेला आहे, and He has washed us, तुझवरचे रक्त धुवून काढलेलं आहे, washed off our blood. तेलाने माखलेलं आहे. He's anointed you with oil. 10व्या वचनामध्ये तुला वेलबुट्टीची वस्त्रे लेवविली आहेत, And in 10th verse, He's clothed you in embroidered cloth, उत्तम चर्मी जोडा तुझ्या पायात घातलेला आहे, gave you sandals of badger skin, तुझ्या मस्तकाला उत्तम तागाचे वस्त्र गुंडाळले आहे, clothed you with fine linen and covered you with silk. तुला रेशमी ओढणी पांघरविलेली आहे. It's covered you with silk. मी तुला 11व्या वचनामध्ये मी तुला दागिन्यांनी सजविलेले आहे, In 11th verse, I've adorned you with ornaments, तुझ्या हातात बांगड्या घातलेल्या आहेत put bracelets on your wrist, व तुझ्या गळसरी घातली आहे. and a chain on your neck. 12व्या वचनामध्ये In 12th verse, मी तुझ्या नाकात नथ घातली आहे, I've put a jewel in your nose, कानात बाळ्या घातल्यात, earrings in your ears, डोक्याला उत्तर शिरोभूषण घातले a आहे, beautiful crown on your head, सोन्या रुपयाने आम्हाला नटवलंय. it's adorned with gold. तुझा पेरा उत्तम ताग रेशीम व जरतरी यांचा होता. Your clothing was of fine linen, silk, and embroidered cloth. तुला भोजनात सपीट मध व तेल ही असत. You ate pastry of fine flour, honey, and oil. तू अति सुंदर होतीस You were exceedingly beautiful व तू राजवैभवाला पोहोचलीस. and succeeded to royalty. तुझ्या वचन 14 मध्ये तुझ्या सौंदर्यामुळे तुझी कीर्ती राष्ट्रात पसरली, Your fame went out among the nations because of your beauty. कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झालं आहे. For it was perfect through my splendor which I had bestowed on you. असा आमच्या सौंदर्याचा अभिलाषी असणारा राजा आम्हाला म्हणत आहे. And the Lord who delights in our beauty काय says that तुम्हाला of आनंद us. होत नाही का? Are you not happy? आज देव आम्हाला सांगत आहे God is saying to अशा us, पद्धतीने आम्ही सजणं we गरजेचं need to आहे. adorn ourselves in such manner. ख्रिस्ताची वधू म्हणून आम्हाला या जगामध्ये वावरत असताना As living as the तो bride अजून of आलेला Christ, नाहीये, He has not come पण yet, तो येणार आहे. but He will come. म्हणून आपण वेळी सावध होऊयात So let us be vigilant आणि त्या स्वर्ग राज्याच्या घटकाचे आम्ही घटक होऊयात. and let us be the members of the देवबाप heavenly या kingdom. सर्व वचनांच्या द्वारे आम्हाला सजण्यासाठी नचण्यासाठी या आभूषणांनी आम्हाला परिधान करण्याच्या द्वारे त्या स्वर्ग राज्यामध्ये जाण्याचा मार्ग सुखकर हो, अशा आपण देवाकडे प्रार्थना करूयात. Let us pray that we adorn ourselves in like manner and go into the kingdom of heaven. यावेळेस आपल्या जागेवरती आपण उठून उभूयात. देव आमच्याशी आज बोललेला आहे, त्याने आमच्याशी आज संवाद साधलेला आहे. आज आपल्या प्रभूला सामोरं जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. जर